कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर झालेल्या भयानक गुन्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. घरातून खाऊ आणण्यासाठी बाहेर पडलेली ही मुलगी पुन्हा घरी परतलीच नाही. तिच्या भोळ्या आयुष्याचा शेवट एका अमानुष गुन्ह्यात झाला. नमस्कार, तुमच्यासोबत मी शंकर. तुम्ही बघत आहात एमपीसी न्यूज. संध्याकाळी 4:30 वाजता 13 वर्षीय मुलगी फक्त चिप्स आणण्यासाठी घराबाहेर पडली. तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं, मात्र ती पुन्हा घरी परतलीच नाही. तिच्या हत्येची बातमी ऐकून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण यामागे असलेल्या विशाल गौडीच्या भयंकर कृत्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. तिच्या घरी परतण्याचा वेळ उलटून गेला. आपली मुलगी आली नाही म्हणून आई वडिलांनी शोधाशोध सुरू केली. शेजारी, मित्र, परिसर गाठलं, मात्र मुलगी मिळाली नाही. या भयानक गुन्ह्याचा सूत्रधार आहे सराईतील गुन्हेगार विशाल गवळी. आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आधीही चर्चेत असलेला विशाल यावेळी अत्यंत विकृत स्वरूपात समोर आला. त्या दिवशी संध्याकाळी या मुलीला त्याने फूस लावून घरात नेलं आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून सगळा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. हत्या झाल्यानंतर त्याने मृतदेह एका मोठ्या बॅगेत भरला आणि पुरावे मिटवण्यास सुरुवात केली. यात त्याला मदत केली त्याच्या पत्नी साक्षीने. संध्याकाळी 7 वाजता विशालची पत्नी साक्षी घरी आली. विशालने तिला संपूर्ण घटना सांगितली. साक्षी हादरली, पण तिने गुन्ह्यातून पळ काढण्याऐवजी त्याला मदतीचा हात पुढे केला. दोघांनी एकत्रितपणे मृतदेह विल्हेवाट लावण्याचा कट रचला. घरातील संपूर्ण पुरावे मिटवले गेले. रात्री 8:30 वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलावली आणि मृतदेह बापगावला नेऊन टाकला. विशालने अपराधानंतर कल्याण सोडण्याचा निर्णय घेतला. तो मद्य घेऊन ठाण्याला पोहोचला. तिथून दादर आणि नंतर ट्रेनने शेगाव गाठलं. पण पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी मोठा डाव आखला. पलायनादरम्यान त्याचा फोन बंद ठेवण्यात आला होता. तो कोणाशीही संपर्कात नव्हता, पण पोलीस त्याच्या मागाल होते. विशाल गवडीला पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेतला. गुन्हे शाखेचे डीसीपी अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेगाव मधून विशालला बेड्या ठोकण्यात आल्या. या तडाखेबंद कारवाईने विशाल गवळीला अटक केली गेली. पण या घटनेने समाजाला मोठा धक्का दिला आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांवर कठोर कायदा बनवण्याची मागणी आता जोर धरत आहे. हा फक्त एका कुटुंबावरचा आघात नाही, तर संपूर्ण समाजावरचा प्रश्न आहे. अशा गुन्ह्यांना आवर घालण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहायला हवं. विशाल गवळीच्या निर्दयी कृत्याला शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिसांनी ही तडाखेबंद कारवाई सन्मानास्पद आहे, पण समाजानेही आता कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत राहा.